नांदेड महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमने 14 जागांवर विजय मिळवला, तर निवडणुकीपूर्वी आघाडी करून लढलेल्या काँग्रेस आणि वंचितने एकूण 15 जागा मिळवल्या। काल महापौरांनी एमआयएमला विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता दिली। यावरून आता मात्र काँग्रेस आणि वंचित आघाडी आक्रमक झालीये। काँग्रेस आणि वंचितची निवडणुकीपूर्वी आघाडी असून त्याची नोंदणी विभागीय आयुक्त कार्यालयात आहे। त्यामुळे नियमानुसार काँग्रेस आणि वंचित आघाडीचा विरोधी पक्षनेते पदावर दावा आहे। महापालिका निवडणुकी अगोदर काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या तब्बल 10 माजी नगरसेवकांनी एमआयमध्ये प्रवेश केला होता। हा प्रवेश नांदेड भाजपाच्या एका बड्या नेत्याच्या आदेशावरून झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता। एमआयएमने आणि भाजपाची छुपी कमिटमेंट होती, त्यानुसारच एमआयएमला विरोधी पक्षनेत्याचे गिफ्ट देण्यात आले। एमआयएम आणि काँग्रेसची युती असल्याचे या निवडीवरून स्पष्ट झाल्याचे खासदार रवींद्र चव्हाण आणि नगरसेवक अब्दुल गफार म्हणाले। पण इथल्या भाजपच्या वरिष्ठ नेते मंडळींनी जे वारंवार आम्ही काँग्रेसच्या वतीने इलेक्शनमध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यावर आरोप करत होतो की भाजप आणि एमआयएमची नांदेडमध्ये छुपी युती आहे आणि भाजपला मदत करण्याचं काम इथल्या एमआयएमने केलेलं आहे आणि एमआयएमला मदत करण्याचं काम भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नांदेडमध्ये केलेलं आहे। या कालच्या विरोधी पक्षनेत्याची जी निवड आहे, एमआयएमला जे त्यांनी विरोधी पक्षनेते बहाल केलं ते त्यांना शब्द होता की बा तुम्ही आम्हाला मदत करावी आणि आम्ही तुम्हाला मदत करावी। तो भाजपनं मला बहुतेक छुपा युतीचा शब्द पाळला आणि एमआयएमला त्या ठिकाणी विरोधी पक्षनेतेपद भाजपनं दिलं। खरं तर कायद्या आधारे जर बघितलं तर काँग्रेस वंचित आघाडीकडे 15 संख्याबळ असताना नियमाप्रमाणे घटनेप्रमाणे काँग्रेस आणि वंचित आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळायला पाहिजे होतं, पण असं न करता एमआयएमला विरोधी पक्षनेतेपद भाजपनं दिलेलं आहे। याच्यावरून भाजप आणि एमआयएमची छुपी युती कालच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवरून सिद्ध झालेली आहे। खरं तर काँग्रेसला फोडण्याचं काम भाजपच्या काही नेते मंडळींनी केलेले हे वारंवार सिद्ध झालेलं आहे। जी व्यक्ती एमआयएममध्ये गेल्यानंतर रात्री काँग्रेसच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते, त्याचं व्हिडिओसुद्धा आपल्या सोशल मीडियाच्या वतीने सगळ्या लोकांनी व्हायरल झालेलं आहे, लोकांनी बघितलेलं आहे। ह्याच्याहून सिद्ध होतं आहे की काँग्रेसला इथं जी फोडण्याचं काम कोण केलेलं आहे, त्यांना एमआयएममध्ये पाठवण्याचं काम कोण केलेलं आहे आणि कालच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडून हे तर सिद्धच झालेलं आहे की भाजप आणि एमआयएमची छुपी युती नांदेडमध्ये होती। तुम्ही म्हणतात की त्यांनी जी निवड केली, महानगरपालिका निवडणुकीच्या आधी जे काँग्रेस पक्षाचे 10 नगरसेवक एमआयएममध्ये प्रवेश करून जे निवडणूक लढलेली होती, सगळ्याला माहीत आहे ते जे 10 नगरसेवक होते त्यांनी कोणाचे सांगण्यावर एमआयएममध्ये जाऊन निवडणूक लढलेली आहे। हे काही छुपी गोष्ट नाही। त्या 10 नगरसेवकामधला एक नगरसेवकला जे आज भाजपाने एक विरोधी पक्ष नेता केले, त्यांना जे गिफ्ट दिलेलं आहे ते निवडणुकीच्या आधी काँग्रेस सोडून एमआयएममध्ये जाऊन निवडणूक लढवावी या उद्देशाने ते गेलेले होते आणि ते सक्सेस झालेले आहे। त्यांना जे आज गिफ्ट भेटलेलं आहे, महापौर कविता मुळे जे होते त्यांनी जे आज गिफ्ट दिले भाजपाकडून, तुम्हाला माहीत आहे महानगरपालिका विरोधी पक्षनेत्यामध्ये जे आर्टिकल 19 जे प्रोविजन आहे त्या 19 प्रोविजनमध्ये जे स्पष्ट उल्लेख आहे सेकंड लार्जेस्ट पार्टी नाहीतर ग्रुप अलायन्सला, तर संख्याबळचे अनुसार आमच्याकडे जे 15 नगरसेवक आहे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या अलायन्समध्ये, आम्ही जे अलायन्स हे निवडणुकीच्या अगोदरच आमची अलायन्स होती, तर आमचा जे क्लॅम्प आहे हेच होता की आमची जे अलायन्सला विरोधी पक्ष नेता भेटावा म्हणून आम्ही महानगरपालिका महापौर यांच्याकडे अर्ज दिले होते। ते अर्ज आमचा फेटाळून जे एमआयएमला आज जे गिफ्ट दिलेलं आहे त्याचे विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहे और ते न्यायालयामध्ये आमचे बाजू सक्षम आहे आणि आम्हाला न्यायावर विश्वास आहे। बिलकुल नांदेड लोकन्याय विकास आघाडीला विरोधी पक्ष नेता भेटेल अशी अपेक्षा न्यायालयाकडून आम्ही करतात। कायदेतज्ञाचा सल्ला घेऊनच विरोधी पक्षनेते पदासाठी एमआयएमला मान्यता दिल्याची प्रतिक्रिया महापौर कविता मुळे यांनी दिली। नांदेड वागळा शहर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाची आज आपण निवड केलेली आहे।
या विषयासंदर्भात 2 महिन्यापूर्वी आमच्याकडे MIMचे गटनेता सय्यद मुजीद साहेब यांनी एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रानुसार त्यांनी मोहम्मद मसूद खान यांच्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी निवड केली होती. त्या संदर्भात आम्ही कायदेतज्ञांचा सल्ला घेतला आणि कायद्याचा अभ्यास करून सर्व लिगल बाबी तपासून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 19 नुसार जे लार्जेस्ट जो सेकंड पार्टी असते, संख्याबळानुसार जी सेकंड पार्टी आहे लार्जेस्ट, त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड केली जाते अशी ही कायदेशीर बाब तपासूनच आज मोहम्मद मसूद खान यांची विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही नियुक्ती केलेली आहे. भाजपने MIMला विरोधी पक्षनेते दिल्याने नांदेडमध्ये सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. हो सर.